अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाच्या संरक्षणाखेरीज इतर खर्चामध्ये 10% कपात करतानाच संरक्षण खर्चामध्ये तब्बल 500 अब्ज डॉलर्स एवढी वाढ केली आहे। प्रशासनाने केलेल्या या विनंतीला काँग्रेसची मान्यता घ्यावी लागते। सध्याच्या 1 ट्रिलियन डॉलर्सच्या संरक्षण खर्चात वाढ करून ती 1.5 ट्रिलियन करण्यात येणार आहे। यामध्ये लष्करी जवानांच्या वेतनामध्येही 5 ते 7% वाढ करण्याची तरतूद करण्यात आली आहे। दरम्यान इराणने कुवेतमधल्या ऊर्जा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पावर केलेल्या हल्ल्यात या प्रकल्पाचं मोठं नुकसान झालं आहे। कुवेतला मोठ्या प्रमाणावर शुद्धीकरण केलेल्या पाण्यावर अवलंबून राहावं लागत असून त्यामधील 90% पुरवठा याच प्रकल्पातून केला जातो। कुवेतमधल्या या प्रकल्पामध्ये समुद्राच्या पाण्याचं पिण्यायोग्य पाण्यामध्ये रूपांतरण केलं जातं। त्यामुळे हा प्रकल्प देशाच्या पायाभूत सुविधेसाठी अतिशय महत्त्वाचा ठरतो। सर्वच जगाच्या